नमस्कार. वर्सटाईल मी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा व्लॉग यावरती आहे की मी कधीही ऑनलाईन शॉपिंग केलेली नाही आहे आणि मी पहिल्यांदा ॲमेझॉनवरनं काहीतरी मागवलं आहे. मी मिशो असेल, ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल किंवा अदर वेबसाईट्स पण असतील. मी फक्त स्क्रोल केल्यात त्या ॲड आणि फार फार तर मी ॲमेझॉनवरती वस्तूंच्या प्राईस वगैरे मी चेक केलं आहे किंवा नाही का एखादी गोष्ट घ्यायची आहे तर त्याची प्राईस काय असेल किंवा ही वस्तू कशी निघेल किंवा कुठली वस्तू घ्यायला पाहिजे. तर असं मी थोडंसं सर्च वगैरे केलं आहे, त्या गोष्टी बघितल्यात. पण मी शॉपिंग अशी कधी केलेलीच नाही आहे, पर्सनली कधी केलेलीच नाही आहे. तर पहिल्यांदा मी Amazonवरनं शॉपिंग केली आहे. मी 1 नाही, 2 नाही, मी चक्क 3 वस्तू मागवल्या आहेत आणि ते मला तुम्हाला दाखवायचे आहेत. तुमच्यासोबत शेअर करायचे आहे, की मी नेमकं काय मागवलंय. चला, तुम्हाला दाखवते मी. अनबॉक्सिंग मी या अगोदरच केलंय, कारण पहिल्यांदा वस्तू मागवली आहे, तर कशी येते, कशी नाही आणि म्हटलं एकदा आपण वस्तू बघूयात, व्यवस्थित आली आहे की नाही, कशी आहे, काय आणि मग तुम्हाला मी दाखवीन मी काय मागवलंय. तर वस्तू मी सगळ्या सोबतच मागवल्या तिन्ही पण. पण येताना त्या थोड्याशा मागे-पुढे आल्या. काय असेल प्रॉब्लेम मला माहीत नाही, पण मागे-पुढे आल्या त्या. मला असं वाटलं होतं की एकाच वेळी येतील तिन्ही पण वस्तू नाही का, पण त्या थोड्याशा मागे-पुढे झाल्यात. तर चला तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिली वस्तू जी मला मिळाली ती वस्तू मी दाखवते तुम्हाला. तर ती आहे, मी अनबॉक्सिंग केलं आहे. तुम्हाला पेपर नाही दाखवत, डिरेक्टली मी ती वस्तूच दाखवते. तर मी मागवलं आहे हे, सॉरी, हे विग. माझ्यासाठी मी विग मागवलं आहे आणि कुठे लग्न कार्य आहे, तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे मुहूर्त काढले जाते आणि मुहूर्त फक्त जून-जुलैपर्यंतच असतात. जुलै पण नाही, ॲक्च्युली जूनपर्यंतच असायचे अगोदर. आता जुलै, ऑगस्ट मग कधीही लग्न होतात. पण आमच्याकडे जून महिन्यात घरातलीच 2 लग्न आहेत आणि सरी होतं म्हणजे गरजेचं वाटलं मला ते, की मला मागवावंच लागेल. तर मग मी आधीच ऑर्डर केलं, कसं वाटतंय कसं नाही त्यासाठी. जर तुम्हाला प्राईस पण याची माहीत पाहिजे असेल, तर मी तुम्हाला प्राईससुद्धा सांगेन, की मी कितीपर्यंत घेतलं आहे आणि मला विथ शिपिंग कितीपर्यंत पडलं आहे. ओके. तर हे असं आहे आणि त्याच्या आतमध्ये ना, म्हणजे तुमच्याकडे जर कोणाला गरज असेल तर तुम्ही मागवू शकता नाही का. आणि त्याच्या आतमध्ये मला हे भेटलं आहे, अशा कॅप आहेत या कॅप. हे बघा, 2 कॅप भेटल्यात मला अशा. ओके. तर या 2 कॅप आपण हे विग लावण्याच्या अगोदर डोक्यात त्या लावायच्या, डोक्याला घालायच्या त्या आणि मग त्याच्यावरून हे विग ठेवायचं. त्याला खालनं असा बेल्टसुद्धा आहे एक. आणि दुसरी वस्तू जी मी मागवली आहे ती आहे टन मला नाही माहीत मी हे जे दाखवते हे योग्य आहे नाही. म्हणजे नाही का काही व्हिडिओजवरती ॲक्शन पण घेतात, पण ॲडसाठी नाही. मला याची गरज होती. मी माईक ऑर्डर केला आहे, मायक्रोफोन, वायरलेस माईक ऑर्डर. आपण आता छान याच्यावरतीच काम करणार आहोत. सॉरी, आहोत. ओके. सो ही आहे दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट जी की खूप मोठी मागवली मी, कारण मला खूप ॲडजस्ट करायला लागत होतं आणि बऱ्याचदा काय व्हायचं, बाहेर गेल्यानंतर ना माझा व्हिडिओ शूट करायला कोणी कोणी नसायचं. तर मी कसं शूट करू, काय करू, कुठे ठेवू, मग खूप ॲडजस्ट करायला लागायचं. तर मग मी हा स्टँडसुद्धा मागवून घेतला आहे. येस, छान आहे. काढून बघितला मी तर छान आहे, म्हणजे छानच वाटणार आहे ऑब्व्हियसली. कुठलीही वस्तू आपण नवीन मागवली की तिच्यापेक्षा ॲडव्हान्स जोपर्यंत आपल्याला काही दिसत नाही तोपर्यंत हेच छान वाटतं. तर या ट्रायपॉडवरती असे 2 लाईट्स मिळालेत मला, जे की समजा मी अंधार असेल, लाईट नसेल, मला काही सुविधा नसेल, इथं प्रकाश नसेल, येत उजेड नसेल, तर मी हे यूज करू शकते. छान आहे. याचे 3 कलर बदलतात, येलो, व्हाईट आणि एक एक मोठा फ्लॅश आहे मे बी, असं काहीतरी आहे. तर हे लाईट्स आणि असं त्याच्यावरती हे ऑपरेटर मिळाले, रिमोट मिळाले मला, ज्याच्यामध्ये आपण व्हिडिओसाठी एक वेगळं बटन आहे, कॅमेऱ्यासाठी वेगळं आहे. हे का दिलं आहे सर्कलचं ते मला माहीत नाही. यूज केल्यानंतर हळूहळू कळेल सगळं. आणि त्याच्यासाठी ही एक अशी चार्जिंगसाठीची एक कॉर्ड दिली आहे, पण फक्त कॉर्ड आहे. आपण कुठलेही आपल्या चार्जरला ते लावू शकतो. आणि हा आहे राजा, मेन गोष्ट.
मेन गोष्ट ॲक्च्युली चार्जर असते, त्याच्याशिवाय काही ऑपरेटच होऊ शकत नाही. हे बघा, हे असं आहे. इथे आपण फोन लावू शकतो. हे आपण याने असं असं मूव्ह करू शकतो. ओके, असं आहे. आणि इथे बटन आहे, जे की मी असा स्टँड ठेवल्यानंतर ते माझा फेस कॅप्चर करून आणि मी जशी मूव्ह करेल तसं ते असं फिरेल. हे नाही, सॉरी, हे फक्त वरचं असं असं होईल. ओके, म्हणजे मला जर दुरून काही शॉट्स घ्यायचे असतील तर डेफिनेटली मी याच्यावरती करू शकते. तर अशा मी 3 वस्तू मागवल्यात, ज्या मी अनबॉक्सिंग अगोदरच केलं आहे, पण तुमच्यासोबत शेअर केलं मी काय काय मागवलं आहे. पहिल्यांदा मागवलं आहे आणि मला छान वाटतं आहे. काहीतरी स्वतःसाठी खूप मोठा खर्च केला आहे मी पहिल्यांदा. तर असा होता माझा आजचा व्लॉग. तुम्हाला काय वाटतं, या वस्तू गरजेच्या होत्या की नाही? मी घेऊन योग्य केलं आहे की नाही? प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि आता मी तुम्हाला हेअर एक्सटेन्शन वापरून दाखवते, लावून दाखवते. कसं दिसते बघूयात. तर असे दिसत आहेत हे केस. आणि याला आपण विंचरूसुद्धा शकतो, याला आपण वॉशसुद्धा करू शकतो. असे छान हेवी, वजनदार आणि अगदी नॅचरल, जसे काय माझेच केस आहेत असं वाटतंय. इथे थोडंसं फक्त वाटतं, पण इट्स ओके. थोडंफार चलतंच, नाही का? पण केस कसे वाटतायत तुम्हाला हे बघून? आणि शक्य झालं तर मी या वीकवरती व्लॉग करण्याचा प्रयत्न करेन, जेव्हा जेव्हा मला पॉसिबल होईल, कारण गरम पण खूप होतं त्याने. पण कसं वाटतंय वीक? मला कमेंट करून सांगा. वीक कितीपर्यंत गेलाय याची प्राईससुद्धा मी तुम्हाला नक्की सांगेन नेक्स्ट व्लॉगमध्ये, जर तुम्हाला हवी असेल तर. बाकी आजच्यापुरतं इतकंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत